मूलद्रव्यांचे वर्गीकरण. पूर्वीच्या इयत्तांमध्ये आपण शिकलो आहोत की एका मूलद्रव्याचे सर्व अणू एकाच प्रकारचे असतात. आज मितीस विज्ञान जगताला 118 मूलद्रव्ये ज्ञात झाली आहेत. मात्र इसवी सन 1800च्या सुमारास फक्त 30 मूलद्रव्ये ज्ञात होती. काळाच्या ओघात अधिकाधिक मूलद्रव्यांचा शोध लागत गेला. या मूलद्रव्यांच्या गुणधर्माविषयी अधिकाधिक माहिती साठत गेली. मोठ्या संख्येने असलेल्या मूलद्रव्याचा अभ्यास सोपा व्हावा यासाठी त्यांच्याविषयीच्या प्रचंड माहितीमध्ये काही आकृतिबंध आहे का हे वैज्ञानिक तपासू लागले. तुम्हाला माहित आहे की सुरुवातीच्या वर्गीकरणात मूलद्रव्याचे धातू व अधातू असे गट पाडले होते. पुढील काळात मूलद्रव्याचा धातू सदृश्य नावाचा आणखी एक वर्ग लक्षात आला. मूलद्रव्ये व त्याचे गुणधर्म याविषयीचं ज्ञान जसं वाहू लागलं तसे वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी वर्गीकरणाच्या इतर अनेक पद्धती शोधण्याचे प्रयत्न सुरू केले. आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आडव्या ओळी आहेत, त्या म्हणजे 1 ते 7 आवर्त. तसेच या सारणीतील 18 उभे स्तंभ म्हणजे 1 ते 18 गण होत. आवर्त व गण याच्या रचनेतून चौकटी तयार होतात. या चौकटीमध्ये वरच्या बाजूला ओळीने अणुअंक दर्शवलेले असतात. प्रत्येक चौकट ही एका मूलद्रव्याची जागा आहे. 7 ओळी व्यतिरिक्त आवर्त सारणीच्या तळाशी आणखी 2 ओळी स्वतंत्रपणे दाखवलेल्या आहेत. त्यांना अनुक्रमे लॅन्थानाइड श्रेणी व ॲक्टिनाइड श्रेणी असे म्हणतात. 2 श्रेणीसहित आवर्त सारणीमध्ये 118 चौकटी आहेत. म्हणजेच आधुनिक आवर्त सारणीमध्ये 118 मूलद्रव्यांसाठी जागा आहेत. अगदी अलीकडच्या काळात काही मूलद्रव्यांची निर्मिती प्रयोगसिद्ध झाल्यामुळे आता ही आवर्त सारणी पूर्ण भरली आहे व सर्व 118 मूलद्रव्ये आता शोधली गेली आहेत. संपूर्ण आवर्त सारणी S खंड, P खंड, D खंड व H खंड अशा 4 खंडांमध्ये विभागले आहे. S खंड हा गण 1 व 2 याचा बनलेला आहे. गण 13 ते गण 18 हे P खंडामध्ये येतात. गण 3 ते गण 12 म्हणजे D खंड, तर तबाच्या लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड श्रेणी म्हणजेच H खंड होय. D खंडातील मूलद्रव्यांना संक्रमक मूलद्रव्ये म्हणतात. आवर्त सारणीच्या P खंडामध्ये एक नागमोडी रेषा दर्शवता येते. या नागमोडी रेषेच्या सहाय्याने अद्रव्यांचे पारंपरिक 3 प्रकार आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्पष्टपणे दाखवता येतात. नागमोडी रेषेच्या किनारीने धातू सदृश्य अद्रव्ये आहेत. नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला सर्व धातू असून उजव्या बाजूला सर्व अधातू आहेत. आधुनिक आवर्त सारणी मूलक्ष्मांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण. एका आवर्तामध्ये शेजारी शेजारी असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मांमध्ये थोडासा फरक असतो. मात्र दूर असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मांमध्ये खूपच फरक असतो. एका गणातील मूलद्रव्याच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये साधर्म्य व प्रवणता दिसून येते. आधुनिक आवर्त सारणीतील गण व आवर्ताची ही वैशिष्ट्ये मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणामुळे आहेत. एखादे मूलद्रव्य आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गणात व आवर्तामध्ये ठेवायचे हे त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून ठरते. मूलद्रव्यांच्या गुणधर्मांची तुलना केली असता आवर्त सारणीतील गण व आवर्ताची वैशिष्ट्ये समजतात. एखाद्या विशिष्ट गणातील सर्व मूलद्रव्यांच्या विविध गुणधर्मांमध्ये साधर्म्य व प्रवणता असते. मात्र एखाद्या विशिष्ट आवर्तामध्ये एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे, उदाहरणार्थ डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्याचे गुणधर्म क्रमाक्रमाने थोडे थोडे बदलत जातात. तुम्ही सांगू शकाल का? 1. आधुनिक आवर्त सारणीचे अवलोकन करून गण 1 मधील मूलद्रव्याची नावे एकाखाली एक लिहा. उत्तर H, Li, Na, K, Rb, CS, Fr. 2. या गणातील पहिल्या 4 मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा. उत्तर गणातील पहिल्या 4 मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण खालीलप्रमाणे आहे. 3. तुम्हाला त्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणात कोणता सारखेपणा आढळला? उत्तर या मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण सारखेच आहे.
4. या 4 मूलद्रव्यांमध्ये प्रत्येकी किती संयुजा इलेक्ट्रॉन आहेत? उत्तर, या 4 मूलद्रव्यांमध्ये प्रत्येकी 1 संयुजा इलेक्ट्रॉन आहे. मेंडेलिव्हने आवर्त सारणी मांडली तेव्हा विज्ञान जगताला अणूच्या अंतरंगाविषयी माहिती नव्हती. इलेक्ट्रॉनचा शोध लागल्यावर अणूमधील इलेक्ट्रॉनांची संख्या व अणू अंक यांच्यातील संबंधांचा वेध वैज्ञानिक घेऊ लागले. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत अणू अंक हा केवळ मूलद्रव्याचा क्रमदर्शक अंक होता. सन 1913 मध्ये इंग्लिश वैज्ञानिक हेनरी मोझले याने एक्स-रे नलिका वापरून केलेल्या प्रयोगांनी दाखवून दिलं की मूलद्रव्यांचा अणुअंक Z म्हणजेच त्या मूलद्रव्याच्या अणु केंद्रकावरील धनप्रभार अथवा त्याची प्रोटॉन संख्या होय. मोजलेले अनेक मूलद्रव्यांचे अणुअंक प्रयोगांनी निश्चित केले. त्यामुळे अणुवस्तुमानापेक्षा मूलद्रव्याचा अधिक मूलभूत गुणधर्म अणुअंक हा आहे हे लक्षात आले. त्यानुसार मेंडेलिव्हच्या आवर्ती नियमात बदल करून आधुनिक आवर्ती नियम मांडला गेला. तो असा: अद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकांचे आवर्ती फल असतात. मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुअंकांच्या चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्यांचे जे वर्गीकरण मिळते ते म्हणजे आधुनिक आवर्त सारणी अणुअंक आधारभूत धरून तयार झालेल्या आधुनिक आवर्त सारणीमुळे मूलद्रव्याच्या गुणधर्माचे भाकीत अधिक अचूकपणे करता येते. आधुनिक आवर्त सारणीलाच आवर्त सारणीचे दीर्घरूप असेही म्हणतात. आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्याची मांडणी त्यांच्या अणुअंक Z नुसार केली असते. त्यामुळे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील बऱ्याचशा त्रुटी आधुनिक आवर्त सारणीत नाहीशा झालेल्या दिसतात. मात्र हायड्रोजनच्या स्थानाविषयीचा संदेह आधुनिक आवर्त सारणीमध्ये सुद्धा दूर होत नाही. आपण मागील इयत्तांमध्ये पाहिलं आहे की अणूमधील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवतीच्या कवचामध्ये ज्या प्रकारे वितरित केलेले असतात ते इलेक्ट्रॉन संरूपण त्याच्या एकूण संख्येवरून ठरते आणि अणूमधील इलेक्ट्रॉनची एकूण संख्या ही अणुअंकांइतकीच असते. मूलद्रव्याचा अणुअंक व त्याचे इलेक्ट्रॉन संरूपण यांच्यातील संबंध आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. आधुनिक आवर्त सारणीमधील अद्रव्यांच्या जागावरून 1 कोबाल्ट 59 CO व निकेल 59 Ni यांच्या स्थानांसंदर्भात मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत असलेला प्रश्न आधुनिक आवर्त सारणीत कसा सुटला? उत्तर: मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केलेली होती. पण कोबाल्ट 58.93 हे निकेलच्या 58.71 आधीच्या स्थानावर ठेवले गेले. आधुनिक आवर्त सारणीसह रचना मूलद्रव्यांच्या अणुअंक विचारात घेऊन केल्यामुळे त्यात कोबाल्टचे स्थान 27 व निकेलचे स्थान 28 आहे. 2. 35-17 Cl व 37-17 Cl या समस्थानिकांची जागा आधुनिक आवर्त सारणीत कशा प्रकारे निश्चित झाली? उत्तर: 35-17 Cl व 37-17 Cl या समस्थानिकांचे अणुअंक सारखे असल्या कारणाने आधुनिक आवर्त सारणीत त्यांना एकाच जागेवर स्थान देण्यात आले. 3. क्रोमियम 52-24 Cr व मॅंगनीज 55-25 Mn या 2 मूलद्रव्यांच्या दरम्यान 53 किंवा 54 अणुवस्तुमान असलेले मूलद्रव्य असू शकेल का? उत्तर: बऱ्याचदा असं लक्षात आलं आहे की मूलद्रव्याचा अणुअंक हा त्याच्या आधीच्या मूलद्रव्याच्या अणुअंकापेक्षा 1 ने वाढतो. Crचा अणुअंक 24 आणि Mnचा अणुअंक 25 आहे. म्हणजेच 53 व 54 या अणुवस्तुमान असलेल्या मूलद्रव्यांदरम्यान कोणतेच मूलद्रव्य आढळून येत नाही. 4. आधुनिक आवर्त सारणीत हायड्रोजनला कोठे ठेवावे असे तुम्हाला वाटते? हॅलोजनच्या गण 17 मध्ये की अल्कधातूंच्या गण 1 मध्ये? उत्तर: हायड्रोजन अल्कधातू तसेच हॅलोजनचे गुणधर्म दर्शवतो. तो आपला एक इलेक्ट्रॉन गमावून सहज स्थिर धनप्रभार H+ प्राप्त करू शकतो, पण ऋण प्रभार H- प्राप्त करू शकत नाही. म्हणून त्याचे स्थान हॅलोजनच्या गण 17 ऐवजी अल्कधातूच्या गण 1 मध्ये ठेवण्यात आले आहे.